गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 60 डेज चॅलेंजचा हा पहिला दिवस असणार आहे. त्याच्यासाठी आपण सकाळी 5:30 वाजता पहाटे उठलेलो आहोत. उठून आपलं जे काय असेल ते आवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. सकाळी सकाळी वर्कआउटच्या अगोदर पाणी पिलेलं खूप चांगलं असतं. त्यासाठी आपण पाणी गरम करून ते पिऊन घेऊया. पाणी पिऊन झाल्याच्यानंतर आता आपण आपलं सर्व आवरणार आहोत. आवरून झाल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आपण वर्कआउटसाठी आपले शूज वगैरे घालून बाकीचे जे लागणारे किट असेल, आपले कपडे टायटी वगैरे जे असेल ते घालून आपण रेडी झालेलो आहोत. आता आपण सर्व आवरून आपण ग्राउंडकडे जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. तरी आपण आता ग्राउंडला जाणार आहेत. इथून सर्व आवरून झाल्यानंतर खाली जाऊन आपण आपली गाडी घेऊन तळजाई मैदान येथे आज जाणार आहोत. तळजाई मैदान येथे आज आपला वर्कआउट असणार आहे. वर्कआउटमध्ये आज आपली लॉंग रनिंग असणार आहे. तर खाली येऊन आता आपण निघालेलो आहोत. आज बाहेर खूप वातावरण थंडीच होतं. जरा गार वातावरण असल्याने तोंडाला मास्क वगैरे घातलं पाहिजे, जे की मी घातलेलं आहे. आज जॅकेट वगैरे घालूनच बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे आजारी नाही पडणार. आता आपण आलेलो आहोत ग्राउंडवर थोडासा वॉर्मअप करून घेऊया. वर्कआउटच्या अगोदर वॉर्मअप केलेला चांगला असतो, बॉडी वॉर्म होते, त्याच्यामुळे इंजुरी होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे आपण नॉर्मल वॉर्मअप करून घेऊया. वॉर्मअप झाल्याच्या नंतर आपल्याच लॉंग रनिंग असेल ते आपण स्टार्ट करूया. लॉंग रनिंग म्हणजे 9 ते 10 किलोमीटर आज आपल्या समोर शेड्यूल असेल ते करूया. हे आपले रनिंग झाल्याच्या नंतरची पूर्ण बॉडी थकलेली आहे. वर्कआउट झाल्याच्या नंतर आता आपण आपल्या रूमवरती निघालेलो आहोत. रूमवरती जाऊन आपण आपला डाएट बनवणार आहोत. वर्कआउटून गेल्यानंतर पहिला आपण आपला डाएट खाल्ला पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपला डाएट रूमवरती जाऊन बनवूया. हे आता आपण रूमवरती आलेलो आहोत. रूमवरती येऊन आपण आपले शूज वगैरे काढून सगळे आपले कपडे चेंज वगैरे करून घेऊया. आंघोळ वगैरे करून घेऊया. त्याच्यासाठी पहिलं आपण अंडी उकडायला टाकूया. हे अंडे उकडण्याची मशीन आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये 2 अंडे आपल्याला लागणार आहेत. ते अंडे टाकून घेऊन उकडण्यासाठी ठेवूया आणि मग नंतर आंघोळ वगैरे करून घेऊया. आता आपण आंघोळ करून आलेलो आहोत. मस्त थंड पाणी आंघोळ झालेली आहे आपली. त्याच्यानंतर आता आपण आपला डाएट घेणार आहोत. डाएटमध्ये आपले 2 अंडे, त्याच्यानंतर मोड आलेले कडधान्य, मटकी वगैरे आहेत, ते आपण खाऊन घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी आपण मीठ घेऊया, म्हणजे ते आपल्याला खाऊ वाटेल. त्याच्यानंतर ते टाकून घेतल्यानंतर आपण ते व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर ते व्यवस्थित लागेल आपल्याला चवीसाठी, ते खाऊन घेऊया. हे असा आपला डाएट असणार आहे मित्रांनो. हा डाएट आपण डेली फॉलो केला पाहिजे प्रत्येकाने. डाएट गरजेचा असतो. डाएट घेतल्यामुळे स्ट्रेंथ वाढते आपली. डाएट घेतल्यानंतर आपण निघालो आहोत आता लायब्ररीकडे. ग्राउंडसोबत अभ्यास पण महत्त्वाचा आहे आपल्याला मित्रांनो. आता लायब्ररीमध्ये जाऊन आपण स्टडी करणार आहोत. आपण आलेलो आहे आज आपला सकाळी लायब्ररीपाशी. ही आपली लायब्ररी असणार आहे. मध्ये जाऊन आपण आपल्या सीटवर बसून घेऊया. सीटवरती जाऊन बसल्यानंतर आज आपल्याकडे 9:30 वाजलेत. 9:30 ते 12:30 3 तास आहेत आपल्याकडे. 3 तासामध्ये आपण एक सब्जेक्ट घेऊया. आता मराठी व्याकरण, तो आपण सब्जेक्ट कंप्लीट करूया. म्हणजे दुपारच्या शेड्यूलमध्ये आपल्याला दुसरा सब्जेक्ट घेता येईल. त्याच्यासाठी आपण मराठीचा स्टडी आज चालू करणार आहोत. दुपारच्या शेड्यूलमध्ये आपला दुसरा सब्जेक्ट असेल, जेणेकरून दुपारी झोप लागणार नाही. त्याच्यासाठी दुसरा सब्जेक्ट घेऊया. आता त्याच्यानंतर आपला दुपारचा जेवणाचा टाईम झालेला आहे. जेवणासाठी आपण जाणार आहोत. दुपारचं जेवण करून घेऊया. जेवण झाल्यानंतर आपण थोडंसं वॉकिंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपण बाहेर आलेलो आहोत. आता हे आपण वॉकिंग करत आहोत. जेवण झाल्यानंतर वॉकिंग करणं गरजेचं असतं, जे जेवण पचन होतं. ते करून आता आपण परत रिटर्न लायब्ररीमध्ये जाणार आहोत. लायब्ररीमध्ये आल्यानंतर आपण दुपारचा टाईम असल्यामुळे झोप लागेल, त्याच्यामुळे आपण गणित बुद्धीमध्येचा अभ्यास करून घेऊया. आज अभ्यास त्याच्यानंतर आता 4:30 वाजलेले आहेत. आता आपण रूमकडे जाणार आहोत. 4:30 ते 5 टाईम असेल आपल्याकडे आवरायला. त्यावरून आपण ग्राउंडसाठी येणार आहोत. आता आपलं आवरून झालेलं आहे मित्रांनो. आता 5 वाजायला थोडाच टाईम कमी आहे. हे सर्व आवरून आपण ग्राउंडसाठी जाणार आहोत. संध्याकाळचा दुसऱ्या टाईमचं ग्राउंड आपलं चालू होणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपण आता निघत आहोत मित्रांनो. इथं आपण शिवाजीनगर येथे आहोत. ग्राउंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. आज आपण नॉर्मल 10 राऊंड मारलेले आहेत 2-2.5 मिनटाच्या पेसने. हा वर्कआउट करून आता आपण आपल्या रूमवरती जाणार आहोत आणि डाएट खाऊन आपण उद्याचा